संस्थेचे लोक, शिक्षण संस्थेचे लोक आणि ज्ञानेश्वरांचा ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी नावाचा, तो मराठीचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ मानला जातो. त्याची पहिली ओळ अशी आहे, ओम नमोजी आद्या. पहिला नमस्कार कोणाला? तर पहिला नमस्कार आद्याला, म्हणजे आदिमाला, म्हणजे आदिवासीला. या भाषेचा ज्ञानवंत माणूस आदिमाला नमस्कार करतो, त्या सगळ्यांना मी नमस्कार करतो. काही वर्षांच्या पूर्वी दाखवायचं डॉक्टर जयंत नारळीकर यांची 2 व्याख्यानं खगोलशास्त्रावर माझ्या अध्यक्षतेखाली. त्यांनी खगोलशास्त्रावर फार विलक्षण असं विवेचन 2 दिवस पर्यंत केलं. या ताऱ्यापासून तो तारा 5000 प्रकाश वर्ष दूर आहे, त्या ग्रहापासून तो ग्रह 3000 प्रकाश वर्ष दूर आहे, वगैरे वगैरे. आता मला समारोप करताना माझी एवढी पंचायत झाली की मी म्हणालो की डॉक्टर साहेब, तुम्ही तुमच्या भाषणात सांगितलं की हा तारा त्या ताऱ्यापासून 5000 प्रकाश वर्ष दूर आहे. तुम्ही त्या 5च्या ऐवजी 7000 म्हटलं असतं, तर 3000 म्हटलं असतं तरी आम्हाला काय वाटलं नसतं. पण आम्हाला काही समजतच नाही. डॉक्टर कुमरे यांचं कौतुक यासाठी आहे की ते आदिम समाजाच्या समोर अत्यंत दूरच्या भविष्याची भाषा सांगत आहेत. हा दूरचा प्रवास आहे, तो आपल्या प्रस्थापितांनीही अजून गाठला नाहीये. प्रस्थापितांनीही गाठला नाही. आणि समाजामधल्या व्हायची ती 4-4 वर्ष चालायची. लक्षावधी माणसं दोन्ही बाजूची मारायची. आता युद्ध सुरू आहे, ते सैनिकांमध्ये चालू नाही, संगणकावर चालू आहे. इराणचे संगणक चालतात, तिकडे अमेरिकेचे संगणक चालतात आणि इकडे माणसं मरतात. तिकडे होर्मुझच्या खाड्या बंद होतात आणि इकडे आपल्या आया बहिणींच्या चुली थांबून जातात. हे कधीतरी फार वेगळ्या पद्धतीनेही समजून घेण्याची गरज आहे. अकादमीचे अधिकारी इथं बसले आहेत. मी त्यांना एक गोष्ट परवाची सांगू इच्छितो. नागपुरामध्ये 1 महिन्यापूर्वी अखिल भारतीय ग्रंथ संमेलन झालं. सगळ्या देशातले ग्रंथ त्यात उपलब्ध झाले होते. प्रमोदनी पाहिलं असेल की ते पाहिलं नाही. 8 ते 10 लाख ग्रंथ तिथं होते. त्यातल्या एका कार्यक्रमाचं प्रास्ताविके आणि मुलाखतीसाठी मला बोलवलं. मी चंद्रपूरहून निघालो. आपल्या जामपर्यंत गेलो आणि तिथून परत गेलो. तर प्रदर्शनाला गेलो नाही. माझ्या मनामध्ये एक चमत्कारिक प्रश्न असा आला की हे 10 लाख ग्रंथ जे या प्रदर्शनामध्ये लोकांच्यासाठी ठेवले, त्या सगळ्या 10 लाख ग्रंथांमधली विद्वत्ता एकत्र केली तरी एक गौतम बुद्ध होतो का, एक सॉक्रेटिस होतो का? पण या ग्रंथांकडे जाण्यापेक्षा मी सॉक्रेटिसकडे का नाही जायचं? त्रिपिटकाकडे का नाही जायचं? शंकराचार्याकडे का नाही जायचं?
आता आपल्याला सांगितलं गेलं की एक दिवस असा येईल की जेव्हा लिपी राहणार नाही आणि बोली भाषा सुद्धा कदाचित राहणार नाही. तो माणसं एकमेकांशी मोठ्यानं बोलतील, पशुपक्षीही बोलतात. आणि मी तुम्हाला सांगतो, ज्यांना शब्द वाचून बोलता येते ते परमेश्वराशीही बोलतात, परमेश्वराशीही बोलतात. पुस्तक माहिती देतात, पुस्तक ज्ञान देत नाही, ज्ञान देत नाही, माहिती भर घालतात. आपले मेंदू माहितीचं ओझं वाहून द्यायला तयार झाले आहेत की ज्ञानासाठी तयार झाले. हे ग्रंथ आमचं ज्ञान वाढवत असतील तर त्यांचं स्वागत आहे. पण नुसती माहितीच डोक्यात भरत असतील तर आपल्या डोक्याची ग्रंथालय करून घ्यायची आहेत का आपल्याला? महत्वाचं साहित्य नाही, महत्वाची भाषा नाही, महत्वाची पुस्तकं नाही, ग्रंथही नाही, महत्वाचा माणूसच आहे. 1,00,000 पुस्तकं लिहिली गेली आहेत गांधीजींवर जगात, पण 1,00,000 पुस्तकांना जे करता आलं नाही ना ते एकट्या गांधीला करता आलं. तेव्हा मित्र, माहिती मिळवा, ज्ञान मिळवा, अध्ययन केलं पाहिजे. पण ते सगळं करत असताना माणूस म्हणून आपण मोठं झालो. मी आदिवासी समाजामध्ये 14 वर्ष राहिलोय. 1962 पासून 74 पर्यंत गडचिरोली जिल्ह्यातल्या या आदिवासींसाठी नियतकालिक चालवत होतो. उशाला माहिती आदिवासींचा प्रश्न लिहित होतो, नुसतं लिहित नव्हतं, त्याच्यासाठी भांडत होतो. म्हणून प्रमोदला माहीत असेल, त्यासाठी मी 14 महिने जेलमध्ये सुद्धा राहिलो. मला सांगायचं आहे की साहित्य या विषयाची आपण चर्चा करायला इथं असलो. साहित्य काय? कोणतंही साहित्य हा मानवी जीवनाचा आरसा आहे. आपण आरसा समजून घेणार आहोत की माणूस समजून घेणार आहोत? मी जगभरच्या आदिवासींवरची लिहिलेली अनेक मोठी पुस्तकं, फ्रान्स बोआस, मॅलिनोव्स्की, मार्गारेट मीड यांची वाचली आहेत. ती माणसं आदिवासी साहित्यात जात नाही, आदिवासींच्या जीवनात जात. हे जीवन समजून घेतलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, 14 वर्ष मी तिथे होतो आदिवासींमध्ये, माडीया जमातीमध्ये राहिलो. मग त्याची भाषा आहे आणि हो, तुम्ही म्हणाला ती गोष्ट खरी आहे. त्यांचेही देव आहेत. आम्ही प्रभुरामचंद्राची पूजा करतो, ते पेरसाबेन बाबाची पूजा करतात ना आपल्या, आणि त्यांचा पेरसाबेन बाबा आपल्या रामा इतकाच मोठा थोर आणि वैज्ञानिक आहे ना. जीवन सारखं आहे, माणसं सारखी आहेत. माहिती असणारी माणसं आणि ज्ञानी असणारी माणसं यात फरक केला पाहिजे. आणि माणसं ज्ञानी आणि माणसं माहिती बदलावी यांच्यातला फरक समजून घेण्यासाठी असल्या साहित्य संमेलनाची गरज आहे. असल्या साहित्य संमेलनाची त्यासाठी गरज आहे. आपल्या देशामध्ये
5 जमाती आहेत. इथं सगळे ज्ञानी लोक बसले आहेत अभ्यासू. म्हणून एक गोष्ट सांगतो, तिकडे ठाणे नंदुरबार पासून सुरू केलं, मेळघाट, मग यवतमाळ, मग आपला गडचिरोली जिल्हा, तिकडे बस्तर, असं होत तिकडे मेघालयामध्ये कुकी, जांतिया यांच्यापर्यंत आपण जातो. तिकडे नागालँडमध्ये मैतीन पर्यंत जातो. मी या जमातींमध्ये राहिलो आहे. मी यांच्यासोबत राहून त्यांच्या जीवन पद्धतीचा जमेल तेव्हा अभ्यास करावा, सगळं समजलं असं नाही. माझ्या मनामध्ये एक असा प्रश्न आला जो महत्वाचा आहे, तो हा की या देशातले आदिवासी या देशात सर्वत्र आहेत, पण सर्वाधिक आदिवासी तिकडे नंदुरबार, ठाणे ते नागालँड अशा देशाच्या मधल्या पट्ट्यातच का आहे? वर का नाही, खाली का नाही? उत्तर भारतात आदिवासींच्या जमाती आहेत, पण तुरळक आहेत. दक्षिण भारतातही तुरळक आहेत. आदिवासी या मधल्याच पट्ट्यात काय आहे? आणि या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, आपलं एका ऐतिहासिक कटू सत्य, ते आदिवासी मधल्या पट्ट्यात आहे. त्याचं कारण वरच्या राजवटीने त्याला खाली ढकललं आणि खालच्या राजवटीने त्याला वर ढकललाय. वरच्यांनी विस्थापित केलं म्हणून ते खाली आले, खालच्यांनी विस्थापित केले म्हणून ते वर आले. आदिवासींच्या आयुष्यातला विस्थापनाचा हा काळ अजून संपला नाही. मित्र, या देशामधल्या आदिवासींना वनवासी बनवण्याचा कार्यक्रम फार पूर्वी सुरू झाला या जगात. आदिवासी आणि वनवासी मधला फरक समजून घ्या. आदिवास हा अधिकार आहे. आम्ही या भूमीचे आद्य मालक आहोत, पहिला रहिवासी आहोत, हा अधिकार आहे. वनवासी शिक्षा आहे. आपण असं म्हणतो ना, काही प्रभरामचंद्राला वनवासाची शिक्षा दिली, वनवासी शिक्षा आहे. तर मी राजकारणात बोलत नाही, पण आदिवासींना जे वनवासी म्हणतात त्यांच्यापासून सावध होण्याची गरज आहे. आपला अधिकार आहे या भूमीवर. तुम्ही या भूमीचे खरे मालक आहात. तुम्ही या भूमीचे खरे आद्य पुत्र आहात. हा अधिकार आपण बाळगला पाहिजे. आणि ही एक गोष्ट सांगू, वारुळाला या देशाच्या सगळ्या जाती जमाती, जाती प्रामुख्याने आणि ब्राह्मणांच्या पासून दलितांच्या पर्यंत शत्रूंना शरण गेले, शत्रूंना शरण गेल्या. आदिवासी विस्थापित झाले, पण ते कधीही कोणाला शरण नाही गेले. आदिवासींचा इतिहास हा विस्थापनाचा इतिहास आहे, शरणागतीचा नाही. आणि हे विस्थापन केव्हा सुरू झालं? ते आता जिंदापूर आणि अदानीवर सुरू झालं नाही. आता काही लोकांना न आवडताना एक गोष्ट सांगतो. तसंही मला आपल्या गोष्टी सांगू नसतात की मी न आवडणारे जास्त बोलतो. महाभारतामध्ये पांडवांची राजधानी बसवायला खांडववन झालं. कुणी? श्रीकृष्ण. त्या खांडववनात कोण राहत होते? आदिवासी, नागा लोक राहत होते. श्रीकृष्णाने त्या नागांची हत्या केली. त्यातले जे बिचारे जीव बचावून पळाले ते आजच्या नागालँडमध्ये जाऊन राहिले. मी त्यांना भेटलो आहे, त्यांच्या मुख्यमंत्र्याला भेटलो.
मग आदिवासींच्या विस्थापनाचा इतिहास महाभारतापाशी सुरू होतो. त्याच्याही आधी तो मला नेता येईल, पण तेवढा वेळ नाही. महाभारतापाशी सुरू होतो, अदानीपाशी येऊन थांबतो, पुढे जिल्हापर्यंत येतो आणि पुढे तुमच्यापर्यंत येणारच आहे. मित्र, साहित्याची चर्चा करा. या साहित्यामध्ये केवळ आपल्या जीवनामधल्या उपलब्धींची चर्चा नको, आपल्यावर येणाऱ्या संकटांचीही चर्चा असते. वारू दादा, आदिवासींची संकट संपली नाही, गरिबांवरची संकट संपली नाही. ही संकट सुद्धा त्या परमेश्वरासारखी अजरामर आहे. त्यांच्या बाबतीत सावध राहायला, त्यांच्या बाबतीत सावध राहायला पाहिजे आणि आपला बचाव करायचा नाही, या संकटांचा पराभव केला. या संकटांचा पराभव केला पाहिजे. याचं कारण आदिवासी ही पराभूतांची जमात नाही, ती विजयाची जमात आहे. अरे आदिवासी राज्य होते, आदिवासींची राज्य होती या देशामध्ये. आम्ही जे तिथं राहतो ते चंद्रपूर जिल्ह्यावर गोंधळांचं राज्य होतं. बल्लारशाह, राणी हिराई, बस्तरमधले राजे, बुंदेलखंडचे राजे, ते कोण होते? ते आदिवासी होते. ते दलित बिलित नव्हते, ते ब्राह्मणही नव्हते, आदिवासी. कारण त्याने आपला मूळ वारसा आणि मूळचा आदिम हक्क जपला होता आणि तो जपण्यासाठी त्यांनी किंमत मोजली होती. मेले होते, विस्थापित झाले होते, पण विस्थापित झाल्यानंतरही त्यांनी इतिहास घडवला. आणि नुसता इतिहास घडवला नाही, तुमच्या माझ्यासमोर एक आदर्श उभा केला. कधीतरी एक गोष्ट जी हा समाज समजून घेतो पण आत्मसात करत नाही, तीही या निमित्तानं मी आपलं सांगून तुमच्या आणि माझ्या समाजाचे आदर्श कोणी घडवले? तुमच्या आणि माझ्या समाजाचे आदर्श रामायणाने घडवले, महाभारताने घडवले. आता मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो की रामायण लिहिणारा वाल्मिकी कोण होता? कोळी जातीचा होता. महाभारत ज्या व्यासाने लिहिलं तो व्यास कोण होता? कोळी होता. तो सुद्धा एका कोळीणीच्या पोटी तिच्या लग्नाआधी जन्माला आलेला होता. अरे या देशाची संस्कृती या देशातल्या तळागाळातल्या माणसाने निर्माण केलेली आहे. वरच्या समाजाने त्यावर फक्त आपलं शिक्के लावले. ही संस्कृती तळागाळाच्या लोकांनी, आदिवासींनी, दलितांनी, गरिबांनी घडवलेली आणि राखली आहे. राजे राज्य करत होते, मरणारे सैनिक कोण होते? ते काही उच्च कोण होते? ते आपल्यापैकीच होते. हा देश, या देशाची संस्कृती, या देशाच्या परंपरा, याचा धारण, याची ग्रंथ रचना ही जर कोणी राखली असेल तर ती या समाजामधल्या सामान्य माणसांनी राखली आहे. आणि या सामान्य माणसांमधले आद्य पुरुष आदिवासी आहेत. म्हणून या आदिवासींच्या उगवत्या साहित्याकडे फार काळजीपूर्वक आणि आदरानं पाहिजे. फार आदरानं पाहिजे. कसं लिहितात? त्याला लिखाणाच्या परंपरा नाही.
त्यांच्या मागे कोणी ज्ञानेश्वर तुकाराम नाही, त्यांच्या मागे कोणी शंकराचार्य किंवा बुद्ध नाही. त्यांच्या परंपरा त्यांनी घडवल्या आहेत. आदिवासी साहित्याचे जनकही आदिवासीच आहे, त्याचे जोपासना करणारेही आदिवासीच आहेत. आणि तो उद्या वाढवतील तर तेही आदिवासीच वाढवणार आहे. मित्र, आदिवासी साहित्याची चर्चा करताना याहून आणखी मोलाचं काय, याहून आणखी मूलभूत काही सांगायचं नसतं. काय वाहूदारांना परंपरा काय लिखाणाची? आमची उषा आहे, विद्यार्थी आहे, तिच्या मागे साहित्याची कोणती परंपरा आहे? काही परंपरा आहे? अध्ययन ही परंपरा आहे आणि ती त्यांच्यापाशी सुरू झालेली आहे. त्यांच्या पूर्वीच्या पिढ्या लिहित नव्हत्या, वाचतही नव्हत्या. कदाचित त्यांच्या आई वडिलांना त्यांनी काय लिहिलं माहीत सुद्धा नसेल, कळतही नसेल. कुठेतरी साहित्याचा आरंभ कोणत्या वर्गाचा कुठे सुरू झाला हेही समजून घेतलं पाहिजे. हेही समजून घेतलं पाहिजे. आदिवासी साहित्याचा आरंभ आदिवासी पासून सुरू झाला आणि तोच त्या वर्ग चालवतोय. मी मगाशी म्हणून 14 वर्ष आणि मला खूपदा असे अनुभव आले की ज्यावेळी मला असं वाटलं की अरे यांची संस्कृती आमच्यापेक्षा मोठी आहे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. तिथं माझ्या कादंबरीत लिहिलं, आपल्याकडे प्रगत समाजाकडे वैज्ञानिक पण समाजाकडे साठवणुकीची वृत्ती, मिळेल ते जमा करा, साठवा. आदिवासीमध्ये मी कांदोली गावामध्ये होतो. त्या गावाचे लोक एका ठराविक दिवशी शिकारीला जायचे. नाही घरी मिळेल, बाजारात मिळेल, जे काय मिळेल ते आणायचं. त्याचे समान भाग सगळ्यांना वाटायचे. कधी काहीच मिळालं नाही, एखाद 2 पाखरच मिळाली तर त्या पाखराचं सूप करायचं, पण सूप सगळ्यांना वाटायचे. पण त्यातली महत्वाची गोष्ट भगिनींना समजून घ्या, गरोदर स्त्रीला तो दुप्पट द्यायचे, 2 चम्मच द्यायचे, इतरांना 1 चम्मच द्यायचे. अरे हे तर आम्हालाही समजलं नाही, हे तर आम्हालाही आमच्या समाजात आलं. आम्ही तुमच्या ताट्यातून सावरून घेणारे लोक, आपण देणारे लोक. पैगंबर असं म्हणाला की शेजारची घरं उपाशी असतील तर तुम्ही जेवू नका, तुम्ही जेवू नका. आपल्याकडे आपल्या धर्माने सांगितलं की वसुधैव कुटुंबकम, सारी वसुंधरा हे कुटुंब आहे. आणि हो आहे, पण आम्हाला समजलं कुठे आहे? अरे आम्हाला आमचा शेजारी समजला नाही, तो वसुधा कुठली आहे. गाझा पट्टीमध्ये 70,000 मुलं मारली, 70,000 मुलं मारली. एका मुलींच्या शाळेत बॉम्ब टाकला, 111 मुली, 171 मुली मेल्या. आम्हाला काही वाटलं नाही, कारण ते आमच्या धर्माच्या नाही, आमच्या जातीचे नाही. आम्ही माणसं आहोत की जाती आहोत? असं नाही घडवलं परमेश्वर, असं
परवा एकदा लेखिकेचा कविता संग्रह वाचनात आला. त्या कविता संग्रहाची म्हणजे पहिली ओळ अशी होती, जन्माला येणाऱ्या मुलाला कोणतीही जात नसते, त्याला कोणताही धर्म नसतो, भाषा नसते, देश नसतो, काही नसतो, तो फक्त माणूस असतो, फक्त माणूस असतो. त्याच्यावर जात धर्म पंथ हे अनिष्ट संस्कार कोण घडवतं? आम्ही घडवतो. आम्ही प्लेटो नावाचा जो तत्वज्ञ झाला, आई बाबांपासून काय दूर करायचं, तर प्लेटो म्हणाला सर्वात वाईट संस्कार कोणाचे असतील तर आई बाबाचे असतात. तुम्हाला आणि मला जात कोण शिकवली? तुमची संकटा संपली नाही. तुम्हाला आणि मला संकटा संपली नाही. ही संकट सुद्धा त्या परमेश्वरासारखी 26 वर्ष कसं होईल या प्रश्नाचं उत्तर मला अजून सापडलेलं नाही. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. राष्ट्र या शब्दाची काय व्याख्या आहे? राष्ट्र या शब्दाला व्याख्या नाही. आम्ही काय सांगतो, प्राध्यापक स्वतः विद्वान असल्यामुळे की आम्ही सारे एक आहोत आणि इतरांपासून वेगळे आहोत असं ज्यांना वाटते त्यांचं राष्ट्र तयार होतं. माझ्या मनात तर मुश्किल असायची की माझ्या कुटुंबातील मोठे तेवढे बाकीचे वेगळे अशाही माझं कुटुंब राष्ट्र होईल ना. सार्वभौम सत्ता प्रसिद्ध शब्द आहे, त्याचा अर्थ काय? जी सत्ता सगळ्यांवर चालते पण विचार कोणाची सत्ता चालत नाही ती म्हणजे सार्वभौम. अरे अशी सत्ता जगात नाहीच ना. प्रत्येक ठिकाणी कुणी ना कुणी कोणाच्या तरी सत्तेखाली असतो ना. बायका नवऱ्यांच्या किंवा बायका भाग्यवान असतील तर नवरे त्यांच्या धाकात असतात की नाही. आता इथं राजकीय पक्षाचे पुढारी बसले आहेत. मोदीची अवज्ञा करता येते का कोणाला? आहे का कोणाची धमक? ताबडतोब जेलमध्ये जाईल तर वांचूक होईल ना. त्याचा वांचूक माझा मित्र आहे म्हणून त्याचं नाव कोणाला घेतो. वांचूक होईल ना. तो उमर खाली 6 वर्ष आहे ना तुरुंगात. आरोप काही 2 लाख माणसं आहे त्याची तुरुंगात. 2 लाख 14 वर्षापासून त्यांच्या बाजूने कोण बोलतो? त्यांच्या बाजूने प्रतिभावानही बोलत नाहीत, सामान्य माणसंही बोलत नाही. वारू दादा ज्यांना काही गमवायचं नाही त्यांनी तरी त्यांच्या बाजूने उभं राहायचं. त्यांच्या या आकांक्षांना या साहित्य चर्चेतून फुलवरा मिळाला. त्यांच्या या प्राचीन सामर्थ्याला या ठिकाणी ऊर्जा मिळाली आणि हे दुःख जगासमोर यावं. त्याने दुःख आदिवासींचं नाही, हे माणसांचं दुःख आहे. सगळ्या माणसांचं दुःख आहे. सगळी माणसं कधी ना कधीतरी यातून गेलेली आहेत. आपले प्रधानमंत्री म्हणत नाही की मी चहा विकत होतो सांगत नाही विचार, पण आहे ना हे ठीक आहे. सांगायला तरी दारिद्र्य आहे ना. माझं म्हणणं असं आहे की ज्यांच्याजवळ सांगण्यासारखं नाही पण प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे ही माणसं आहेत. आणि ही माणसं केवळ आदिवासींमध्ये आणि दलितांमध्ये नाही. ज्ञानेश्वर भीक मागतच जगला ना.
त्या ज्ञानेश्वराला आणि त्याच्या भावांना कास्ट सर्टिफिकेट मागितलं ना, त्याच्या जातीच्या लोकांनी जातीचं प्रमाणपत्र मागितलं आणि कोणी मागितलं तर पैठणच्या त्याच्याच जातीच्या लोकांनी मागितलं. मी तुम्हाला सांगतो, पैठणच्या सगळ्या त्याच्या जातीच्या लोकांची बुद्धी एकत्र केली तरी मुक्ताबाईची बुद्धी एवढी होत नाही ना. पण त्याला जातीचं सर्टिफिकेट मागितलं. तुकारामाला विमान कसा आला हे मला अजूनही समजलं नाही. वैकुंठामध्ये विमानाचे कारखाने आहेत का आपल्या असतील तर जे ज्ञाते त्यांना विमान आहे. त्यामुळं ज्यांनी ज्यांनी आपल्या आयुष्यात दुःख भोगलं आहे, ज्यांनी ज्यांनी आपल्या आयुष्यात आपल्या पूर्वसुरींच्या जीवनातलं दुःख पाहिलं आहे, आपल्या पिढीजात लोकांचं दुःख पाहिलंय. सांगतो 1962 मध्ये मी जेव्हा भामरागडच्या भागात फिरायचो, मुलं अंगावर कपडे नसायचे, पुरुषा स्त्रियांच्या अंगावर कमरेच्या वर वस्त्र नसायचे. आता गेलो की त्याला चांगल्या कपड्यात पाहिलं, चांगलं पाहिलं ते आनंद होतो. गडवेशातली शाळेत जाणारी मुलं आणि मुली पाहिली की छान वाटतं, पण पाहिलं नाही आणि हे लिहिलं आहे. त्यामुळं मी लेखकांना उपदेश करण्या इतका मोठा माणूस नाही, पण इथे जे लिहिणारे लोक आहेत त्यांना मित्र म्हणून मी हे सांगू इच्छितो की उगाच मुंबई पुण्यातल्या भरभरी गोष्टी लिहू नका, तर तिकडले लोक वाचणार नाही. त्यांच्या कानावर आपल्या समाजाच्या अडचणींच्या आणि दारिद्र्याच्या गोष्टी मिळाल्या. त्यांना हे समजलं पाहिजे. समजतो तेवढा आपला समाज सुधारलेला नाही, अजूनही तो त्याच अवस्थेत आहे, आपले बांधव त्याच अवस्थेत आहेत. जाता जाता एक खूप सांगून टाकतो, आदिवासींमध्ये सुद्धा नाट्यांचा एक फार मोठा वर्ग आहे. तुम्हाला माहित आहे का, मिझोरम आणि नागालँडला ही दोन राज्य महाराष्ट्रापेक्षा साक्षरतेत पुढे आहेत. साक्षरतेत पुढे आहेत. मी नागालँडमध्ये आणि मिझोरममध्ये हिंडत असताना एका घरी माध्यमिक शिक्षक, प्राध्यापक सुद्धा नाही आमच्यासारखा माध्यमिक शिक्षक, त्याच्या घरी एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाचे 11 खंड पाहिले. मला नाही घेणार. एका माध्यमिक शिक्षकाच्या घरी विल डुरॅन्टने लिहिलेलं स्टोरी ऑफ कल्चरचे 10 व्हॉल्यूम्स पाहिले. ते आपल्या घरी असावे असं मला खूप वाटलं, ते नाही घेता आलं. 2017 मध्ये माझ्या पत्नीनं तिच्या मृत्यूच्या आधी मला ते घेऊन दिलं. तिकडले आदिवासी साक्षर आहेत, ज्ञानी आहेत, हुशार आहेत, बुद्धिमान आहेत. आदिवासींना ज्ञानी होता येत नाही असं नाही. आदिवासी ज्ञानी होऊ शकतात, आदिवासी पराक्रमी होऊ शकतात. हनुमान कोण होता? हनुमान कोण होता? वानर हे कुलचिन्ह असलेला जमातीचाच नेता होता ना. मगर ध्वज कोण होता? मगर हे कुलचिन्ह असलेला जमातीचाच पुढारी होता ना. सुग्रीवही त्याच बरोबर होता. त्या रामाच्या बरोबर लढले, रामाच्या सोबत त्यांनी केली. राम त्यांच्यामुळे जिंकला. कधीतरी आपल्या याही इतिहासाची आठवण ठेवा, कारण इतिहास अभिमान वाटायला लावला. आपल्या इतिहासात हनुमान आहे, आपल्या इतिहासात सुग्रीव आहे, मकर ध्वज आहे, आणि त्यांनी परमेश्वरांना आणि सत्सत्तेला विजयी केला आहे. आपण पराभूत झालो नाही तरी, आपण विस्थापित झालो असेल
पण शरणागत झालं नाही. ही गोष्ट बीज रूपानं मनात ठेवून जर आपण आपल्या इतिहासाकडे आणि आपल्या जीवनाकडे पाहायला लागलो तर मित्र मग आपल्याला आपला भविष्यकाळ यांनी सांगितला तसा प्रकाशमानच दिसायला लागेल. प्रकाशमानच आपला भूतकाळ वाईटच होता, सगळ्यांचाच वाईट होता. वर्तमानात आपण संधी प्रकाशात आहोत, पण उद्याची पहाट आहे ना आपल्यासाठी. त्या उद्याच्या पहाटेच्या दिशेनं जाण्याची प्रेरणा आपल्या सगळ्या प्रतिभावंतांना व्हावी अशी प्रार्थना मी फेरसापेन नावाच्या काही करतो.